काहीतरी प्रेशर आहे, दबाव आला. दबाव आहे, निवडणुका पुढे गेल्या असं. बरं, निवडणुका मे जून नंतर झाल्या असं. पण मग निवडणुका लांबवण्यामागे म्हणजे 7 ते 8 वर्ष अनेक महापालिकांना वाट पाहावी लागलेली होती. तोही मास्टर प्लॅन होता का? मग तो तेव्हाच का तो उघडला मास्टर नाही? प्लॅन पैसे काढण्याचा होता. बरं, कसा? कसा म्हणजे जेव्हा 5 वर्षाची आपली मुभा संपते, जी संधी असते ती संपते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळं जातं. जो दर वर्षाचा 70,000 कोटीचा आपल्याकडे एक निधी येतो महानगरपालिकेचा, तो मुख्यमंत्र्यांच्या हातात जातो. आता तुमच्याकडे 5-5 कोटी देऊन जेव्हा उमेदवार विकत घेतले जातात, हे पैसे येतात कुठून? एक ठेवी असते महानगरपालिकेची जी 92,000 कोटीची होती. 92,000 कोटी मला वाटतं आपण एक रूम मध्ये लोकांना दाखवले पाहिजे की किती असतात. किती असतं तेव्हा लोकांना कळेल. ती ठेवी त्यांनी काढली आणि ती ते वाटतायत. सर, तुम्ही अशी कधी निवडणूक बघितली आहे का की एवढे कोटी देऊन उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत? 70 ठिकाणी मला वाटतं बिनविरोध लोक निवडून येत आहेत, त्यांचे सत्ताधाऱ्यांचे, आमचे कोणच नाही. मी आमच्या विरोधात कोणीच फॉर्म मागे घेतले नाही. नवा पॅटर्न आहे महाराष्ट्रातला. नवा पॅटर्न नको. हा आपल्याला नको. तुम्ही मतदारांचा हक्क हिरावून घेताय. हा नवा पॅटर्न नकोय.